नमस्कार युवकार, हांव किशोर नायक. मराठी रंगभुयेचेर एक वगनाट्य म्हटल्यार फोक म्युझिकल प्ले जेका आमी इंग्लिशीन म्हणटात, विच्छा माझी पुरी करा हे वगनाट्य वसंत सबनीस हांचे. तातूंत एक टिपिकल डायलॉग आसा. तो डायलॉग कितें तर श्रीमंतांनी केलं तर ते पिरेन आणि गरिबानं केलं तर ती भानगड. म्हटल्यार व्हडल्या लोकांनी जर कितें केलें जाल्यार ताका आमी एक वेगळ्या पद्दतीचे शब्द वापरतात. ना ती ट्रेडिशन, दॅट इज लव, दॅट इज फॉर्मेलिटी. आणि गरिबांनी जर कितें केलें जाल्यार ती भानगड, तो फ्रॉड, अशी एक मेंटेलिटीच आमच्या समाजाची जाल्ली आसा. आतां हें उदाहरण कित्याक दिलां तर पयरूच आमी पळयलें स्टेट इलेक्शन कमिशनान सेंट लॉरेन्स आक्षी ह्या पंचायतीच्या संदर्भात एक निकाल दिलो आणि त्या निकालान पंचायत मंडळान फायनान्शियल रुल्स फॉलो करनासतना, टेंडर काडिनासतना बुश कटिंग आणि गटर क्लिनिंगाची कामां आपणेच केली आणि आपणेच पंचायतीचो पैसो आपल्या सेव्हिंग बँक अकाउंट्साचेर क्रेडीट करून घेतलो. आणि ह्या प्रकरणाक लागून त्या पंचायतीच्यो आदल्यो सरपंच आणि आतांच्यो पंच ह्यो डिस्क्वॉलिफाय जाल्यो. आता तो पुराय जर जजमेंट वाचत जाल्यार कशा तरेन फायनान्शियल रुल्स हे स्ट्रिक्टली पाळचे पडटात हेच आमकां त्या जजमेंटांतल्यान दिसून येता. आता एकीकडे पंचायती खातीर आमी फायनान्शियल रुल्स, टेंडर प्रोसेस, ट्रान्सपरंट प्रोसेस ह्यो सगळ्यो गजाली त्या जजमेंटांतल्यान पळयल्यो. पूण दुसरी कडेन सरकारच्या वेगवेगळ्या कारबारा भितर हेच फायनान्शियल रुल्स, ट्रान्सपरंट प्रोसेस, मागीर टेंडर प्रोसेस हाका मात्तूय किंमत हे सरकार दिना. तरी पूण सरकाराचेर कांयच एक्शन जायना, नाजाल्यार सरकाराक कांयच वायट दिसना हेवूय आमकां दुसरे वाटेन पळोवपाक मेळटा. आतां हो प्रश्न आसा आनी हो विशय आसा कला अकादेमीच्या रिनोव्हेशन कामाचो. फाटली फ्रॉम 2021 ऑनवर्ड्स आता हो कला अकादमीचो विशय गाजत आसा. गोंयची एक सांस्कृतीक आणि कलेचे मंदिर अशें म्हणून आमी ह्या वास्तू कडेन पळयतात. पुराय आशिया खंडान ह्या वास्तूचे एक वेगळे महत्व आसा. त्या वास्तूची आयज रिनोव्हेशन आणि अपग्रेडेशनाच्या नावाचेर जी विटंबना सध्या सुरू आसा ती जर पळयत जाल्यार गोंयांतलो दर एक कलाकार, फक्त गोंयांतलोच न्हू तर ह्या वास्तू भितर व्हिजीट केल्लो दर एक कलाकार हो दुखावल्लो आसा. हो विशय फाटली कितलीशींच वर्सां सुरू आसा. कला अकादमीचो स्कॅम, कला अकादमीची भानगड अशें म्हणून ह्या विशयाचेर सातत्यान दर फावटी असेंब्ली सेशनान बोवाळ जाल्लोय आमकां पळोवपाक मेळटा. शहाजहान ताजमहल जेन्ना बांदलेलो तेन्ना तांणी टेंडर मागलेलो काय कितें अशी जाप आदले कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे आणि विधानसभान दिल्ली आणि मागीर ह्या वास्तू कडेन शहाजहां हाचो संबंध लागू जालो. आयज गोविंद गावडे हे मंत्रिमंडळात ना म्हटल्यार शहाजहां आयज सरकारा भितर ना. पुणून सरकाराक आता शहाजहांच्या एबसेंटान, शहाजहांच्या अनुपस्थितीन ह्या सगळ्या भानगडीची जाप आता कोर्टाक दिवची पडटली. तशा तरेचो निवाडो काल 8 सप्टेंबर ह्या दिसा जाल्लो आसा. आता गोविंद गावडे हे कला अकादमीचे अध्यक्ष असले आणि कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री असले. हे काम प्रत्यक्षान PWD करता, ताका अर्थीक पुरवण फायनान्स डिपार्टमेंट दिता. कला अकादमी आणि आर्ट अँड कल्चराचे काम हे फक्त त्या कामकाजा कडेन देखरेख दवरपाचे. पुणून विधानसभेन एज अ आर्ट अँड कल्चर मिनिस्टर म्हणून ह्या सगळ्या कामाची जाप ही गोविंद गावडे हांकां दिवची पडटाली. आणि त्या आवेशान, त्या भुमिकेन तांणी वचोन हो डायलॉग सहजपणान मारलो. पुणून हो डायलॉग जो तांणी मारलो शहाजहांचे उदाहरण दिवन की शहाजहान ताजमहल बांदतना टेंडर काडलेले काय कितें, हे सगळे तांचे प्रयत्न खंय तरी आपल्या सरकाराक वाटोवपाक, त्या वेळा वयल्या PWD मिनिस्टराक सेव्ह करपाक, नाजाल्यार सरकारची इमेज राखपाक तांणी ती भुमिका घेतलेली. पुणून त्या भुमिकेची तांच्याच सरकारान कितें किंमत केली हे म्हाका दिसता वेगळें सांगपाची गरज ना. आयज तांची ती भुमिकाय ना आणि तेवूय त्या मंत्रीपदाचेर ना.
पुणून ते मंत्रीपदाचेर जरी नसले तरी कला अकादमीचो विषय हांगासर सोंपना. खऱ्या अर्थान आता कोर्टा मुखार ह्या सगळ्या कला अकादमीच्या प्रकरणाचो पर्दाफाश जावपाचो आसा आणि त्या खातीर आमकां कांय प्रमाणात वाट पळोवची पडटली. आता हो विशय जो हांव तुमच्या मुखार मांडपाचो आसा तो वयर 8 तारखेक जो जजमेंट, नॉट अ जजमेंट, इट इज एन ऑर्डर, कारण ती केस सुरू आसा, हायकोर्टाची आयली आणि त्या हायकोर्टाच्या ऑर्डरींतल्यान पीडब्ल्यूडीचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जे आसात त्यांच्या कडल्यान पुरायपणान स्पश्टीकरण कोर्टान मागून घेतलेले आसा की नेमके हे सगळे प्रकरण खंय पावला. आणि जी इन्क्वायरी विजिलन्स डिपार्टमेंटाच्या स्पेशल कमिटी कडल्यान सुरू आसा त्यावूय इन्क्वायरीक एका आठवड्या भितर आपलो रिपोर्ट सबमीट करचो अशा पद्धतीची ही डायरेक्शन्स हायकोर्टान दिल्ले आसा. आता हे पिटिशन कोणे फायल केल्ले? हे पिटिशन फायल केल्ले दुर्गादास कामत. दुर्गादास कामत हे गोवा फॉरवर्ड पक्षाचे फुडारी, गोवा फॉरवर्ड पक्षाचे जनरल सेक्रेटरी. जेन्ना 2021 ही वर्क ऑर्डर ह्या कला अकादमीच्या कामाक दिली त्या उपरांत बरोच बोवाळ जालो आणि त्या उपरांत हे PIL दुर्गादास कामत हांणी फायल केले. त्या उपरांत त्या PILन काय अमेंडमेंट केले आणि अमेंडमेंट केल्या उपरांत ते PIL कोर्टा मुखार असले. फाटले कितलेशेच म्हयने, कितलेशेच म्हाका दिसता एक वर्स जावन गेले जाल्यार त्या PILचेर हियरिंग जाय नासली आणि हियरिंग न जाल्ल्या कारणान खंय तरी एक कुजबूज सुरू जाली की गोवा फॉरवर्डान सरकारा कडेन कला अकादमीच्या विशया वयल्यान सेटिंग केले काय कितें. गोविंद गावडे हांकां मंत्रिमंडळांतल्यान भायर काडल्या उपरांत हो कला अकादमीचो विशय गोवा फॉरवर्डान सोडून दिलो काय कितें, अश्यो वेगवेगळी कुजबूज आणि बाकीची चर्चा ही सुरूच आसली. म्हणून 8 सप्टेंबराक आकस्मीत ही ऑर्डर आयिल्ल्या कारणान परतून एक फावट कला अकादमीचो विशय हो चर्चेक आयिल्लो आसा आणि परतून एक फावट ह्या कला अकादमीच्या ह्या स्कॅमाचे भूत आयज नाचपाक लागला. आता हे पिटिशन जे दुर्गादास कामत हांणी फायल केला, पब्लीक इंटरेस्ट लिटिगेशन, ह्या पिटिशनाचेर पिटिशनराच्या वतीन दुर्गादास कामत हांच्या वतीन आदले AG आणि एक आघाडीचे वकील ॲडव्होकेट दत्तप्रसाद लवंदे हे आर्ग्युमेंट करतात. सरकारच्या वतीन ऑब्वियसली आमचे गोयचे ॲडव्होकेट जनरल दत्तप्रसाद देविदास पांगम आणि तांच्या वांगडा एडिशनल गव्हर्नमेंट ॲडव्होकेट दीप शिरोडकर हे आर्ग्युमेंट करतात. मागीर मारिया कोरिया हे एका पार्टीक एज एन एडिशनल गव्हर्नमेंट ॲडव्होकेट म्हणून रिप्रेझेंट करतात. जाल्यार जी कंपनी आसा त्या कंपनीक पाटीन ॲडव्होकेट योगेश आणि ॲडव्होकेट कुणाल नाडकर्णी हे आर्ग्युमेंट करतात. आता हे पुराय आर्ग्युमेंट जाल्या उपरांत जी ऑर्डर हायकोर्टान दिली त्या ऑर्डरी पयलीं हो पुराय प्रकार आमी समजून घेवया. बॉम्बे हायकोर्टाच्यो गोवा बेंचाच्यो जज भारती डांगरे आणि आशिष चव्हाण हांच्या खंडपिठा मुखार हे पिटिशन सुनावणीक आयिल्लें आणि ती सुनावणी जाल्या उपरांत ह्या पिटिशनाचेर तांणी ही ऑर्डर दिली. आता मुळात जे पब्लीक इंटरेस्ट लिटिगेशन फायल केल्लें दुर्गादास कामत हे लिटिगेशन कित्याक फायल केल्लें तर तांणी म्हटलेलें की जो प्रोसेस हे काम दिवपाक लागून सरकारान आपणायलो तो पुरायपणान आर्बिट्ररी प्रोसेस आसलो आणि तातूंत खंयच्याच पद्दतीची ट्रान्सपरन्सी नसली. टेंडर कॉल आउट करिनासतना फक्त नॉमिनेशन पद्दतीचेर आणि त्या कंपनी कडल्यान तांच्या कडल्यान विलिंगनेस एक्झिक्यूट करून हे येदे व्हडलें काम म्हटल्यार स्ट्रक्चरल एंड रिनोवेशन रिपेअर्स ऑफ कला अकादमी हे काम तांकां दिल्लें. मेसर्स टेक्टॉन बिल्डकॉन प्रायवेट लिमिटेड ही बॉम्बेची कंपनी आणि ह्या कंपनीक हे वर्क सरकारान दिलें 3/5/2021 म्हटल्यार 3 मे 2021 ह्या दिसा. आणि ते काम जेन्ना दिल्लें त्या वेळार त्या कामाचो एस्टिमेट आसलो 39,63,73,158 म्हटल्यार ऑलमोस्ट 40 crores सुमार हे काम आसलें. आयच्या घडयेक ह्या कामाचे कॉस्टिंग हे 70 कोटीचेर पावल्ले आसा. म्हणटकूच सुरवातीचे 39 crores आणि मागीर सरकारान ऑलमोस्ट 11 crores रुपीज PWDक आनीक
वेगवेगळे कामा खातीर सँक्शन केल्ले आसा. म्हणटकूच 39 crores हे काम 2021 दिल्लें. आज 2025 मेरेन ताचो कॉस्ट हो 70 crore जाल्लो आसा. आनी इतले जावनूय बीन कला अकादमीचो हो विशय अजूनय सुटावो जावना. तर ह्या मागणीक लागून हे पिटिशन दुर्गादास कामत हांणी फायल केलें. आनी ह्या पिटिशनान तांणी प्रेयर कितें केल्लो, तर प्रेयर केल्लो की तांणी सरकारान जी वर्क ऑर्डर विदाउट फॉलोईंग प्रोसेस, विदाउट टेंडर, फक्त नॉमिनेशन पद्दतीचेर जी वर्क ऑर्डर दिल्या ती क्वॉश करची, सेट असाइड करची आणि प्रॉपर प्रोसिजर फॉलो करून, टेंडर प्रोसेस फॉलो करून ट्रान्सपरंट पद्दतीन हे काम खंयच्या त्या कंपनीक दिवचें म्हणून. मागीर दुसरी गजाल, ते काम सुरू जाल्ल्या कारणान त्या कामाक इंटरीम स्टे ऑर्डर दिवची अशी मागणी तांणी केल्ली. म्हणून हे पिटिशन जेन्ना 2023 हियरिंगाक आयले त्या वेळार हायकोर्टान ताका इंटरीम स्टे दिवपाक न्हयकार दिलो. आनी तो स्टे दिवपाक न्हयकार दिल्या उपरांत मागीर ह्या पिटिशनान आनीक कांय करेक्शन्स, एमेंडमेंट्स पिटिशनरान केल्यो. त्यो एमेंडमेंट्स कितें केल्यो, तर तांणी डायरेक्ट इन्वेस्टिगेशन एंड इंक्वायरी थ्रू इंडिपेंडंट एजन्सी लायक CBI or any other agency on work allotted to Messrs Tecton Buildcon Private Limited. म्हटल्यार Messrs Tecton Buildcon Private Limited ह्या कंपनीक टेंडर प्रोसेस फॉलो करिनासतना, विदाउट फॉलोइंग ट्रान्सपरंट प्रोसेस, ओनली ऑन नॉमिनेशन बेजीस ताका जे काम दिलां हे 39 crores त्या पुराय काम दिवपाच्या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी ही CBI नाजाल्यार इंडिपेंडंट एजन्सी मार्फत करची अशी मागणी तांणी त्या पिटिशनान केली. मागीर हायकोर्ट शूड मॉनिटर द इन्व्हेस्टिगेशन, ह्या पुराय तपासाचेर हायकोर्टान मॉनिटरींग करचें. दुसरी गजाल, हायकोर्ट टू अपॉइंट इंडिपेंडंट एक्सपर्ट एजन्सी टू इन्क्वायर अँड एक्झामिन द क्वालिटी अँड नेचर ऑफ वर्क. जे काम त्या कंपनीन केला त्या कामाची इन्क्वायरी आणि त्या कामाची क्वालिटी, दर्जो तपासपाक लागून इंडिपेंडंट एक्सपर्ट एजन्सी हायकोर्टान नेमची अशी मागणी तांणी त्या पिटिशनान केली. आणि पुराय हे हियरिंग पेंडिंग आसा सर, आणि हे हियरिंग जो मेरेन डिस्पोज जायना तो मेरेन एक्स्ट्रा कसलोच पेमेंट त्या कंपनीक फारीक करचो न्हू अशी इन्स्ट्रक्शन गव्हर्मेंटाक दिवची अशी मागणी तांणी ह्या पिटिशनान केली. आता हे पिटिशन जेन्ना कोर्टा मुखार आयले त्या वेळार मागीर सरकारच्या वतीन जी माहिती दिली ती अशी. सरकारान दिल्ल्या म्हायती प्रमाणे पिटिशनरान जी मागणी केल्ली की हाची चौकशी जावची CBI नाजाल्यार हेर एजन्सी मार्फत, तर सरकारान हाची चौकशी विजिलन्स डिपार्टमेंटा कडल्यान केली. आणि विजिलन्स डिपार्टमेंटाचे एडिशनल डायरेक्टर 2 हांणी त्या संदर्भातले एक एफिडेविट हायकोर्टा मुखार सादर केले. ह्या एफिडेविटान तांणी अशें म्हटलां की ऑन 11/1/2023 11/1/2023 ह्या दिसा विजिलन्स डिपार्टमेंटान 3 मेंबर कमिटी कॉन्स्टिट्यूट केली. आणि ही 3 मेंबर कमिटी कोणाची, तर हाचेर प्रिन्सिपल ऑफ गोवा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, मागीर प्रोफेसर अँड हेड ऑफ डिपार्टमेंट ऑफ सिव्हिल इंजिनियरिंग गोवा कॉलेज ऑफ इंजिनियरिंग आणि जनरल मॅनेजर ऑफ GSIDC ह्या 3 जाणांची ही कमिटी तांणी कॉन्स्टिट्यूट केली. आणि ह्या कमिटीक ह्या संदर्भातले चौकशी करपाचे अधिकार दिले. मागीर ह्या कमिटीन ही कमिटी जानेवारी 2023 ह्या दिसा कॉन्स्टिट्यूट जाली. आणि रोखडेच 28 फेब्रुवारी 2025 म्हटल्यार विदीन 47 days ह्या 3 मेंबर कमिटीन आपलो रिपोर्ट गव्हर्मेंटाक प्रेझेंट केलो. आणि हो रिपोर्ट प्रेझेंट केल्या उपरांत मागीर फर्दर इन्क्वायरी इज बीन कंडक्टेड. तो रिपोर्ट पावल्या उपरांत आनीक फर्दर इन्क्वायरी सध्या सुरू आसा. ती इन्क्वायरी कितें, तर रिलेवंट रेकॉर्ड्स ऑफ PWD डायरेक्टरेट ऑफ आर्ट अँड कल्चर कला अकादमी हॅज बीन कॉल्ड. म्हटल्यार PWD कला अकादमी आर्ट अँड कल्चर हांच्या मदीं ह्या सगळ्या कामा बाबतीत जे कितें पत्रव्यवहार जाला नाजाल्यार जे कितें व्यवहार जाल्यात त्या संदर्भातली पुराय माहिती ही विजिलन्स डिपार्टमेंटान मागलेली आसा. आणि ती माहिती येतूकच आमी मागीर पुराय ह्या संदर्भातले एफिडेविट कोर्टा मुखार सादर करतले अशें विजिलन्स डिपार्टमेंटान सांगला. आता कोर्टाच्या लेटेस्ट ऑर्डरीन तांणी 1 week टायम दिला हो रिपोर्ट कोर्टा मुखार फायल करपाक. आता 3 मेंबर कमिटी जी कॉन्स्टिट्यूट जाल्ली तांणी विदीन 47 days
आपलो रिपोर्ट विजिलन्स डिपार्टमेंटाक दिलो. पुणून फेब्रुवारी 2025 पासून फर्दर इन्क्वायरीच्या नावा सकयल जी इन्क्वायरी सुरू आसा ती इन्क्वायरी म्हटल्यार PWD आर्ट अँड कल्चर आणि कला अकादमी हाच्या मदीं कितें कम्युनिकेशन आणि कितें व्यवहार जाला ह्या सगळ्या कामाच्या बाबतीत ते मागोवन आता फेब्रुवारीन ते मागयल्ले. आमी आयज सप्टेंबर म्हयन्यान आसात जाल्यार 6 म्हयने जाले तरी पूण हे कितें हे अजूनही तांकां सोदपाक अपयश येयल्लें आसा. म्हणटकूच आतां कोर्टान जेन्ना सांगला की एका विका भितर तो रिपोर्ट तुमकां फायल करचो पडटलो तेन्ना आतां एका विका भितर नेमको विजिलन्स डिपार्टमेंट ह्या इन्क्वायरीचो कितें रिपोर्ट फायल करता तें जाणून घेवपूय खूब इंट्रस्टिंग थारतलें. मागीर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर्स वर्क डिव्हिजन 5 PWD मुळात PWDन हे वर्क त्या कंपनीक दिल्लें आसा आणि म्हणटकूच PWDच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरांनी बीन एक एफिडेविट फायल केलें हायकोर्टा मुखार आणि ताणें अशें सांगलें की पिटिशनरान जे प्रेयर केल्ले त्या प्रेयरा प्रमाणे विजिलन्स डिपार्टमेंटाची इन्क्वायरी करताच पूण PWDच्या वतीन एक 13 मेंबर टास्क फोर्स कमिटी कॉन्स्टिट्यूट केली. ती 39/2024 30 सप्टेंबर 2024 या दिसा हो टास्क फोर्स कमिटी ऑफ 13 मेंबर्स which includes artists and representatives of various government departments तांचो हो टास्क फोर्स तयार करून तांकां रिव्ह्यू द स्टेटस ऑफ वर्क अँड टू सजेस्ट रिकमेंडेशन फॉर इम्प्रुवमेंट अँड अपग्रेडेशन ऑफ कला अकादमी. कला अकादमीचे जे काम जाला त्या कामाचे रिव्ह्यू घेवप आणि तातूंत जर कांय त्रुटी आसात जाल्यार त्या संदर्भातले रिकमेंडेशन हे सरकार कडेन करप अशा पद्दती खातीर हो टास्क फोर्स कॉन्स्टिट्यूट केल्लो आसा. 39/2024 म्हटल्यार ह्याच म्हयन्यान 30 तारखेक आता ह्या टास्क फोर्साक 1 वर्स पुराय जातलें आणि ह्या टास्क फोर्सान नेमके कितें केलां ताच्या संदर्भातली माहिती ही आता एक्झिक्युटिव्ह इंजिनियराक कोर्टा मुखार दवरची पडटली. दुसरी गजाल कम्युनिकेशन ऑफ द गव्हर्नमेंट टू द कंपनी रिगार्डिंग रेक्टिफिकेशन ऑफ द डिफेक्ट्स रिलेटेड टू इलेक्ट्रिकल वर्क्स. आता ॲडव्होकेट जनरल जे आसात त्या ॲडव्होकेट जनरलांनी जी कोर्टा मुखार माहिती दिली की एकीकडे विजिलन्स डिपार्टमेंटा मार्फत ताची चौकशी सुरू आसा, दुसरीकडे एक्झिक्युटिव्ह इंजिनियरान टास्क फोर्स कॉन्स्टिट्यूट केल्लो आसा तो टास्क फोर्सूय त्या कामाचो पुराय रिव्ह्यू घेता. आणि तिसरी गजाल सरकारान टायम एंड अगेन त्या कंपनी कडेन वेगवेगळे कम्युनिकेशन केल्ले आणि त्या कम्युनिकेशनांतल्यान तांणी ज्या कामातले डिफेक्ट्स जे आसात म्हटल्यार आता तातूंत भितर इलेक्ट्रिकल रेक्टिफिकेशन ऑफ द डिफेक्ट्स रिलेटेड टू इलेक्ट्रिकल वर्क्स, मागीर डिफेक्ट्स रिगार्डिंग वॉटर प्रूफिंग इलेक्ट्रिकल वर्क्स, HVAC, एक्सटर्नल ड्रेनेज अँड सिव्हिल वर्क्स, मागीर लकुनाज इन स्ट्रक्चरल डिफेक्ट्स अँड विदिन द हेल्प ऑफ जे स्ट्रक्चरल कन्सल्टंटाची हेल्प घेवन स्ट्रक्चरल लकुनाज जे आसात त्या संदर्भात कॉम्प्लायन्स रिपोर्ट फायल करपाक अशा संदर्भात वेगवेगळी कम्युनिकेशन स्टेट गव्हर्नमेंटान त्या कंपनी कडेन केल्ली आसा आणि त्या कंपनीन त्या पत्र व्यवहाराच्या संदर्भात नेमके कितें स्पश्टीकरण दिलें तेवूय कोर्टान एक्झिक्युटिव्ह इंजिनियराक आणि सरकाराक कोर्टा मुखार दवर म्हणून सांगलेलें आसा. कोर्टान एडिशनल एफिडेविट फायल कर म्हणून सांगला एक्झिक्युटिव्ह इंजिनियरांक रिगार्डिंग स्टेटस ऑफ ऑल दीस कम्युनिकेशन. जो कितें पत्र व्यवहार सरकारान त्या कंपनी कडेन केला आणि त्या पत्र व्यवहारांतल्यान ज्यो गजाली सरकारान त्या कंपनी कडल्यान मागल्या स्पश्टीकरण मागल्या त्या संदर्भातलो स्टेटस कितें ह्या संदर्भात एडिशनल एफिडेविट फायल करचे अशें डायरेक्शन्स कोर्टान एक्झिक्युटिव्ह इंजिनियराक दिल्ले आसा. दुसरी गजाल एक्झिक्युटिव्ह इंजिनियरा कडल्यान कोर्टान एक्सप्लेनेशनूय मागला की जे काम तुम्ही कला अकादमीच्या संदर्भात जे रिनोव्हेशन अँड अपग्रेडेशनाचे जे काम दिल्लें आणि त्या कामाच्या वर्क ऑर्डरी प्रमाणे ते काम जाला काय कितें आणि जर जावंक ना जाल्यार त्या संदर्भात तुम्ही रेक्टिफिकेशन जे मागलेलें त्या रेक्टिफिकेशनाचे कितें जालें हाच्या संदर्भात एक्झिक्युटिव्ह इंजिनियराक जाप दिवची पडटली अशा पद्दतीचे डायरेक्शन हायकोर्टान दिल्लें आसा. आता कंपनीच्या वतीन आर्ग्युमेंट करपी ॲडव्होकेट योगेश नाडकर्णी हांणी रिक्वेस्ट केल्ली की पिटिशनरान ह्या PILान ज्यो मागण्यो केल्ल्यो त्यो सगळ्यो मागण्यो ह्यो सरकारान पुराय केल्ल्यो आसा आणि तो प्रोसेस पुरायपणान सुरू जाल्लो आसा. म्हणटकूच आनी हातूंत कांय दुरोवंक ना आणि त्या खातीर हे PIL क्वॅश करचे PIL सोंपोवचें अशी प्रेयर तांणी केल्ली. म्हणून
हायकोर्टान जी ऑब्झर्वेशन्स हातू भितर पळयल्या त्या ऑब्झर्वेशनान हायकोर्टान ह्या सगळ्या गजाली भितर योग्य पद्धतीचे समन्वय कोऑर्डिनेशन योग्य पद्धतीन जावना. जरी इन्क्वायरी सरकारान सुरू केली असत, जरी सरकारान याच्या संदर्भात कंपनीकडे एक्सप्लेनेशन मागला असत, म्हणून हो सगळो प्रोसेस नेमको योग्य पद्धतीन जाला काय ना हे जाणून घेवप खूप गरजेचे आसा. आणि त्या खातीर ॲडव्होकेट योगेश नाडकर्णी हांची रिक्वेस्ट टू एंड दिस PIL हॅज बीन डिनायड बाय हायकोर्ट. आणि हायकोर्टान ह्या संदर्भात पुरायपणान नकार दिल्लो आसा. हायकोर्टान सरकाराक तेवूय सांगला की जे 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 लकुनास ह्या सगळ्या कामा भितर आसा, हे काम जर शेबी आणि डिफेक्टिव्ह पद्धतीन जर जाल्लें आसा जाल्यार ही सगळी कामां ही डिफेक्ट लायबिलिटी पिरियड ह्या क्लॉजा अंडर करून घेवपाक जाय आणि ताची जबाबदारी ही सरकाराक घेवची पडटली. मागीर हायकोर्टान कंपनीचे वकील ॲडव्होकेट योगेश नाडकर्णी हांच्या कडेन स्पश्टीकरण मागलें की सरकारान जी जी कम्युनिकेशनां त्या कंपनी कडेन केल्या, सरकारान जे जे एक्सप्लेनेशन त्या कंपनी कडेन मागल्या, त्या संदर्भात कंपनीन सरकाराक कितें स्पश्टीकरण दिलें हाच्या विशीं माहिती दियात अशें तांणी जेन्ना ॲडव्होकेट योगेश नाडकर्णी हांकां सांगलें तेन्ना ॲडव्होकेट योगेश नाडकर्णी हांणी वेळ मागून घेतलो आणि आपूण ह्या संदर्भात कॉम्प्लायन्स रिपोर्ट तुमकां फॉरवर्ड करता अशा पद्दतीन तांणी कोर्टाक सांगलेलें आसा. म्हणटकूच एकी कडेन PWDच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियराक ह्या सगळ्या पुराय कामाच्या संदर्भातले एडिशनल एफिडेविट कोर्टा मुखार सादर करचें पडटलें. दुसरें, कंपनीच्या वतीन ॲडव्होकेट योगेश नाडकर्णी हांकां सरकारान जे जे कितें कम्युनिकेशन केलां कंपनी कडेन, जे जे कितें रेक्टिफिकेशन कंपनी कडेन मागला, जे जे कितें चेंजीस लकुनास ह्यो पयस करपाची रिक्वेस्ट सरकारान केल्ली त्या संदर्भात कंपनीन कितें कितें केलें ह्या सगळ्या गजालींचें स्पश्टीकरण हे कंपनीक कोर्टा मुखार दवरचें पडटलें. ही सगळी परिस्थिती जेन्ना कोर्टा मुखार येतली तेन्नाच ह्या प्रकरणात कोर्ट योग्य पद्धतीचे डायरेक्शन ना जाल्यार योग्य पद्धतीचो निवाडो दिवपाक शकता. आणि त्या खातीर आतां कोर्टान ही संद ही सरकारा मुखार दवरलेली आसा. आतां हो विशय हो खऱ्या अर्थान खंय तरी एक लॉजिकल एंडाक पावल्लो आसा. ह्या कामा भितर गैरव्यवहार जाला काय कितें? जे काम ऑलमोस्ट 39 crores रुपयाचे काम हे सरकार अशेंच काडून त्या कंपनी कडल्यान खंयची तरी एक बॉम्बेची कंपनी सरकार सिलेक्ट करता, ताच्या कडल्यान बरोवन घेता की येस आपूण हें काम करपाक तयार आसा आणि ताका विदाउट टेंडर प्रोसेस ते काम दिता. हें कितें नेमकें ह्या कंपनीक बॉम्बेसून कोणी धाडलेली आणि ही कोण येदेन कंपनी जी सरकार ताका सरळ काडून विदाउट कन्फर्मिंग द एलिजिबिलिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर कंपनी टू हँडल सच अ इम्पॉर्टंट अँड सच अ सेन्सिटिव्ह अशा पद्धतीचे हे काम ही कंपनी करपाक शकता काय, ताची एलिजिबिलिटी सरकारान तपासलेली काय कितें? आता आमी पळयला हालींच्या तेंपार ह्या सरकारा भितर एक नॉमिनेशन पद्धत आणि एक्स फॅक्टो एप्रुवल पद्धत ही सर्रासपणान चलता. आणि ताचेर जर उलयत कोण जाल्यार इट इज एन प्रोरोगेटिव्ह ऑफ कॅबिनेट अशें सांगतात. म्हटल्यार कॅबिनेटान बसपी जे मंत्रिमंडळ आसा त्या मंत्रिमंडळाक सगळे खंयचेच कायदे ना जाल्यार ह्या भारताचे कॉन्स्टिट्यूशन लागू जाता काय कितें असो प्रश्न आता विचारचो पडटलो. कारण सगळे प्रोसेस, सगळे रुल्स, कायदे सगळे पयस दवरून प्रोरोगेटिव्ह ऑफ कॅबिनेट अशें म्हणून नॉमिनेशन आणि एक्स पोस्ट फॅक्टो एप्रुवलां दिवन आपल्याक जाय ती कामां आपल्याक मनमर्जी पद्दतीन हे सगळे कारभार सुरू आसा आणि सरकारचो तुमचो आमचो जनतेचो पयसो अशा पद्धतीन खर्च करपाचे हे प्रकार सुरू आसा. आता कोर्टान जे रिक्वेस्ट पिटिशनरान ह्या प्रकरणान केल्ली की बाबा खंयच्याच पद्धतीन त्या कंपनीक पेमेंट करचो न्हू म्हणून, बट इतलें जावनूय बीन 39 crores काम आयज ऑलमोस्ट 70 crores पावलें आसा. आता सरकार म्हणटलो आमी कंपनीक पेमेंट करूंक ना, आमी PWDक पेमेंट केला आणि PWDक ती कामां करपाक लायल्या. जर PWDक तुम्ही जर कामां करपाक लायल्या जाल्यार मागीर त्या कंपनीक 39 crores तुम्ही कसले फारीक केले आणि कसले ताका मागीर वर्क ऑर्डर दिली, होवूय तितलोच म्हत्वाचो प्रश्न आसा. म्हाका दिसता आयज सरकारा भितर शहाजहान जो शहाजहान शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजाच्या भूमिकेत वचून सरकारची फाट राखण करतालो तो शहाजहान आयज सरकारा भितर ना. आणि त्या खातीर त्या शहाजहाच्या अनुपस्थितीन इन एब्सेन्स ऑफ शहाजहान आयज सरकाराक कला अकादमीचो हो विशय
कोर्टा मुखार डिफेंड करचो पडटलो. आयज खरो मुद्दो आणि खरो विशय हांगासर उपस्थित जाला तो म्हटल्यार हे काम PWDन त्या कंपनीक दिल्लें आसा. एज अ फायनान्स मिनिस्टर पेमेंट सगळो चीफ मिनिस्टर करता आणि ह्या सगळ्या कामाचो जो आरोप आसा, ह्या सगळ्या कामाचो जो ठपको आसा तो आर्ट अँड कल्चर मिनिस्टर गोविंद गावडे हांच्या माथार मारलेलो आसा. आता ते आयज ह्या सरकारान ना, म्हणून आर्ट अँड कल्चराक ह्या सगळ्या पुराय व्यवहारांत कांयच भूमिका ना. तांकां फक्त भूमिका असली ते काम योग्य पद्धतीन जाता काय ना हाचेर देखरेख दवरची. आता कला अकादमीच्या विशया वयल्यान गोविंद गावडे हांचेर बरेच आरोप जाले. गोविंद गावडे हांणी हे आरोप स्वताचेर ओढून घेतले अशें आमी म्हणया, कारण ते सरकाराक आपल्या वाटोवपाक गेले, आपली छाती फुडें करून. म्हणून ह्या सगळ्या प्रकरणात नेमको कोण इन्वॉल्व आसा, ह्या सगळ्या गजाली भितर कोणाची भूमिका महत्वाची आसा, कोणाचो रोल महत्वाचो आसा. गोविंद गावडे हांच्या नांवान भरपूर कितें कितें ह्या कला अकादमीच्या घोटाळ्या वेळान खपयलें की तांणी दोनोपाल हांगासर एक व्हडलो बंगलो बांदला, कला अकादमीतले सगळे रेंव सिमीट दोनोपाल वयताले. अश्योय गजाली, खुबश्यो गजाली आमकां आयकपाक मेळ्ळ्यो. आतां त्यो खऱ्यो फट हे म्हाका दिसता परिस्थितीत सांगपाक शकता गोविंद गावडे बाब हेच ताचेर स्पश्टीकरण दिवपाक शकता, नाजाल्यार ह्या इन्क्वायरींतल्यान तेवूय स्पश्ट जातलें. म्हणून कला अकादमी सारख्या एका पवित्र एक नामनेच्या अशा पद्धतीच्या संस्थेच्या बाबतीत जो कितें हो प्रकार घडला तो अत्यंत दुर्दैवी असोच म्हणचो पडटलो. कला अकादमी ही पुराय संवसारभरान गोंयची एक वेगळी वळख, गोंयच्या हेरिटेज आर्किटेक्चराची एक वेगळी वळख. चार्ल्स कुरैया हांणी पुराय कला अकादमीची डिझायनिंग केल्ली, भाऊसाहेब बांदोडकरान कला अकादमीची प्लॅनिंग केल्ली, शशिकला काकोडकर हांचें व्हडलें योगदान ह्या कला अकादमीच्या बाबतीत आसा. आदले मुख्यमंत्री प्रताप सिंग राणे हे एज अ चेअरमॅन ऑफ कला अकादमी तांचोय रोल हो सदांच कलाकार उगडास काडटात. तर अशा ह्या कला अकादमीची दुर्दशा आयज ह्या सरकारान केल्ली आसा आणि ह्या दुर्दशेचे जे कितें प्रकार आसात ते आता ह्या कोर्टाच्या सुनावणींतल्यान जनतेच्या मुखार येतले आणि तातूंतल्यानूच स्पश्ट जातले की ह्या कला अकादमी फाटले खरे खलनायक कोण. म्हणून त्याच्या खातीर कांय काळ आमकां कळ सोंसची पडटली. तर अशा तरेन वेगवेगळे विशय आमी तुमच्या मुखार हाडत रावतले. पळयत रावात गांवकारी. देव बरें. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या YouTube चॅनलाची मेंबरशीप तुम्ही करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुम्ही हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.